नमस्कार मित्रांनो, जर तुमचा आधार कार्ड हरवले असेल, आधार नंबर तुम्हाला माहित नाहीये, तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि नावाने तुमचा आधार नंबर शोधू शकता। तर चला तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आपल्या मोबाईल नंबर आणि नावाच्या सहाय्याने आपला आधार नंबर कसा शोधायचा आणि त्याला डाउनलोड कसे करायचे। चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, मोबाईल नंबरने आधार नंबर शोधण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचे आहे। जसे की मी क्रोम ब्राउझर ओपन करत आहे। ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर इथे सर्च बॉक्समध्ये तुम्हाला माय आधार असे सर्च करणे आहे। सर्वात वर एक नंबरला जी लिंक येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तुम्ही बघू शकता माय आधार पोर्टलचे हे तुमच्यासमोर होम पेज ओपन होऊन जाईल। यामध्ये असंख्य सुविधा तुमच्यासमोर ओपन आहे। यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर आणि नावाने आधार नंबर शोधण्यासाठी इथे बघू शकता रिट्राईव्ह EID आधार नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। यामध्ये बघू शकता तुम्हाला आधार नंबर काढायचा आहे की एनरोलमेंट ID काढायचा आहे। तर आपल्याला आधार नंबर काढायचा आहे मित्रांनो। इथे तुम्हाला तुमच्या आधारवर जसे नाव होते त्याचे स्पेलिंगसह तुम्हाला व्यवस्थित इथे टाईप करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाईप करायचा आहे, जो तुमच्या आधार नंबरला लिंक असेल तो मोबाईल नंबर इथे टाईप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाईप करायचा आहे। कॅप्चा जसा असेल मित्रांनो तो तुम्हाला टाईप करायचा आहे आणि सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे, या बटनवर क्लिक करायचे आहे। OTP जनरेटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल। तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला एक OTP येणार आहे। 6 अंकी OTP तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला इथे सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे। बघू शकता युअर आधार नंबर इज सेंड टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर। आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक मेसेज येणार आहे। इथे बघू शकता मित्रांनो, सर्वात वर OTP आला होता। त्यानंतर सबमिट केल्यानंतर खाली बघू शकता डिअर रेसिडेंस इज युअर आधार नंबर। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर आणि नावाने तुमचे आधार नंबर शोधू शकता। मित्रांनो, तुम्ही आत्ताच हे शिकलात की आपल्या नावाने आणि मोबाईल नंबरच्या सहाय्याने आपले आधार नंबर कसे काढायचे। आता आपण बघणार आहोत की आधार नंबरने आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे। सर्वात अगोदर तुम्हाला पुन्हा क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर एक टॅबमध्ये तुम्हाला माय आधार ही साईट तुम्हाला सर्च करायची आहे। एक नंबर लिंक येईल त्यावर क्लिक करायचे आहे आणि यामध्ये बघू शकता इथे डाउनलोड आधार हे ऑप्शन दिसत असेल। याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। यामध्ये बघू शकता आधार नंबर म्हणजे आधार नंबरने डाउनलोड करायचा असेल तर आधार नंबर, तुमचं नवीन पावती असेल, न्यू आधार अपडेट केलेले असेल किंवा बनवले असेल तर एनरोलमेंट ID आणि व्हर्च्युअल ID डाउनलोड करायचे असेल तर व्हर्च्युअल ID। तर आपल्याला सध्या आधार नंबरने डाउनलोड करायचे आहे। तर आधार नंबर सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार नंबर इथे टाईप करा। त्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा दिसेल, कॅप्चा टाईप करा। खाली सेंड OTP हे बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा। बघू शकता OTP सक्सेसफुली सेंड झालेला आहे। तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला OTP येईल, तो OTP टाईप करा आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड या बटनवर क्लिक करा। बघू शकता मित्रांनो, तुमच्यासमोर तुमचे आधार कार्ड डाउनलोड झालेले आहे। जे तुमचे आधार कार्ड डाउनलोड झालेले आहे त्याला आपण E-आधार असे म्हणतो। E-आधार म्हणजेच पासवर्ड प्रोटेक्टेड असते, त्याला 8 अंकी पासवर्ड असतो। इथे बघू शकता कॉम्बिनेशन ऑफ फर्स्ट 4 लेटर ऑफ युअर नेम, म्हणजे तुमच्या नावाचे सुरुवातीचे 4 अंक आणि तुमचे जे इयर ऑफ बर्थ आहे, जे जन्मवर्ष आहे मित्रांनो त्याचे 4 अंक असे मिळून तुमचा पासवर्ड तयार होत असतो। एक्झाम्पलसाठी खाली बघू शकता तुमचे नाव जर अनिश कुमार आहे आणि तुमची इयर ऑफ बर्थ आहे 1989 तर तुमचा पासवर्ड बनणार ANIS। बघू शकता इथे 4 जे कॅरेक्टर आहे ते नावाचे आहे आणि बघू शकता इयर ऑफ बर्थ 4 अंकी आहे। अशा प्रकारे तुमचा पासवर्ड बनणार आहे। तर बघू शकता आता इथे डाउनलोडमध्ये तुमचे आधार कार्ड डाउनलोड झालेले आहे। त्यामध्ये त्या PDF वर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि इथे तुमचा जो पासवर्ड असेल ते तुम्हाला इथे टाईप करायचा आहे। तुमचं नाव आणि जन्मवर्षात जो पासवर्ड कॉम्बिनेशन तयार होईल तो पासवर्ड तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि ओपन या बटनवर क्लिक करायचे आहे। बघू शकता तुमच्यासमोर तुमचे आधार कार्ड ओपन झालेले आहे। याला तुम्ही कुठे इथे 3 डॉटवर क्लिक करून सेंड फाईल करू शकता आणि
सोबतच जिथं पाठवत आहे तिथं पासवर्डही सेंड करू शकता आणि त्याची प्रिंट किंवा PDF सेव्ह करूनही ठेवू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा।